नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण बघणार आहोत नऊवारी साडी, तेही 3 ते 4 वर्षाच्या मुलीला येईल अशी. सगळ्यात पहिलं साडी ओपन करून आपण उंची 25 इंच घेणार आहोत. मी इथे पहिली पदराची बाजू कटिंग करून घेत आहे, म्हणून पदराच्या साईडने मार्किंग करत आहे. उंची 25 इंच घेतल्यानंतर आता लांबी आपण 50 घेणार आहोत, 50 इंच, आणि त्यानंतर पुढे 14 इंच एक्स्ट्रा वाढवून घेणार आहोत त्याच्याच पुढे. तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये कसं दाखवत आहे. तुम्हाला कळायला अजून सोपं जावं म्हणून खडूने मार्किंग सुद्धा केली आहे डायग्राम सारखी. एकदा असंच बघून घ्या. जिथे आपलं 50 इंचाचं माप संपलं आहे आणि 14 इंचाची खूण आहे, तिथून आपण तिरपी रेषा अशी ओढून घेत आहोत. आता पदराजवळच्या भागाचं कटिंग करून घेऊया. इथे माझा पदराचा काठ खालच्या साईडला आला आहे, पण तुम्ही कटिंग करताना तो वरच्या साईडला येईल असाच ठेवा आणि मापं टाकून कटिंग करून घ्या, कारण की मी साडीच्या दुसऱ्या साईडला पण बॉर्डरची लेस लावून घेणार आहे. पदराजवळच्या भागाचं कटिंग झाल्यावरती आपण आता दुसऱ्या भागाचं पण कटिंग करायला सुरुवात करूया. व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे 50 इंच लांबी आणि 25 इंच उंची असे 2 समान भाग आपण कटिंग करून घेतले आहेत. कट केलेल्या भागामध्ये सुरुवातीपासून 13 इंच लांबी आणि 9 इंच उंची एवढं मार्किंग करत आहे. मी इथे दोन्ही भाग एकावरती एक ठेवून कटिंग करून घेणार आहे. तुम्हाला जसं जमेल तसं तुम्ही करू शकता किंवा एक भागाचं सुद्धा कटिंग करू शकता. पुढे इथे वरच्याच भागाच्या शेवटच्या कोपऱ्याला 6 इंच क्रॉस असं मार्किंग करून सर्कलमध्ये कटिंग करून घेऊया, हाफ सर्कलमध्ये. तुम्ही आता परत इथे बघू शकता की आपण कसं माप टाकून घेतलं आहे. इथे आपण आता फक्त 9 इंचापर्यंतच एक कट करून घेणार आहोत आणि इथे जिथे हाफ सर्कलचं मार्किंग दिसतंय तिथून पण आपण आता एक कटिंग करून घेणार आहोत अशा पद्धतीने. तर इथे आपल्या दुसऱ्या भागाचं पण कटिंग झालं आहे आणि आता आपण बॉर्डरच्या साईडने प्लेट्स टाकून घेणार आहोत. अशा छोट्या छोट्या प्लेट्सला आपण टाचणी लावून घेऊया, म्हणजे सरकणार नाही. टाचणी केलेल्या भागाला आपण शिलाई करून घेऊया आणि अशाच प्रकारे दोन्ही भाग तयार करून घ्यायचे आहेत. आता आपल्याला काष्ट्यासाठी प्लेट्स टाकून घ्यायचे आहेत. बघू शकता कशा प्रकारे आपण प्लेट्स टाकत आहोत. मध्ये मध्ये हाताने थोडा आकार देत प्लेट्सला सरळ करून घेऊया. आता इथे आपले दोन्ही भाग तयार झालेले आहेत. आता दोन्ही भागाला इथे शिलाई करून झालेली आहे. व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे याची आतली बाजू समोर येईल अशा पद्धतीने ठेवायचे आहे. इथे तुम्हाला जो घडी केलेला भाग दिसत आहे तो फक्त आपण ठेवणार आहोत. इथे आपण खालचं एक टोक सोडून वरतीचे जे 2 भाग राहत आहेत त्यांना शिलाई करून घेणार आहोत. मी बघा हातामध्ये पकडून तुम्हाला दाखवत आहे की इथे कोणत्या भागाला आता शिलाई करायची आहे.
आता पिन केलेल्या भागाला आपण लगेच शिलाई करून घेऊया। इथे दोन्ही भाग समोरासमोर ठेवायचे आहेत। माझ्या हातामध्ये जो शिलाई केलेला भाग आहे तो मी दुसऱ्या भागाच्या सिंगल भागाकडे ठेवून अशा पद्धतीने जॉईंट करून घेणार आहे। हे बघा, तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता मी दोन्ही भाग कसे एकत्रित पकडलेत हातामध्ये आणि तिथेच आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे। अशाच पद्धतीने आता आपल्याला दोन्ही साईड जॉईन करून शिवून घ्यायचे आहेत। दोन्ही पार्ट जॉईन केल्यानंतर आता आपल्याला साडीचा एक भाग अशा प्रकारे दिसून येईल। आता समोरच्या भागाचा जो काष्टा आहे त्याच्या पायाच्या उजव्या भागाला जातील अशा छोट्या छोट्या प्लेट्स टाकून घेणार आहोत। इथे पण प्लेट्स मध्ये मध्ये सरळ करत टाचणीने अटॅच करून घेऊया। आणि काष्टाची बाजू डाव्या पायाच्या साईडला येईल अशा प्रकारे स्टिच करून घ्यायचं आहे। इथे आपला पुढल्या काष्टाचं शिवून झालं आहे आणि आता आपण मागच्या काष्टाचं कसं शिवून घ्यायचं आहे ते बघूया। साडीच्या मागच्या भागाचा जो काष्टा आहे तो आपण 2 ते 3 इंचाने वरती घेऊन शिलाई करून घ्यायची आहे आणि नंतर मग त्याचं कटिंग करून घ्यायचं आहे। इथे कमरेकडच्या बेल्टसाठी साडीच्याच बॉर्डरचे कटिंग करून घेतले आहे। बेल्ट करण्या अगोदर बॉर्डरच्या टोकाच्या भागाला दुमडून एक शिलाई करून घेऊया। आता आपण बेल्ट साडीच्या आतल्या साईडला ठेवून एक कच्ची शिलाई करून घेणार आहोत। बेल्टच्या आतल्या साईडने शिलाई झाल्यावरती बेल्टच्या बाहेरची बाजू अशा प्रकारे फोल्ड करून शिलाई करून घ्यायची। आता आपलं बेल्ट लावून पायाकडची बाजू पूर्ण झाली आहे। आता आपल्याला पदराच्या या 2 बाजूंना शिलाई करून घ्यायची आहे आणि नंतर समोरील बाजूला प्लेट्स काढून घ्यायचे आहेत ज्या काष्टाच्या मागच्या बाजूला जाणार आहेत। इथे आपण छोट्या छोट्या प्लेट्स काढून घेऊया। पदराला आणि प्लेट्सला शिलाई झाल्यानंतर आपण आता ते पुढे कसे जोडायचे पायाजवळच्या भागाला ते बघूया। व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे काष्टाच्या एक प्लेट्सवरून आपल्याला पदर जोडून घ्यायचा आहे। पदर जोडताना बाकीचा भाग या शिलाईमध्ये येणार नाही अशा प्रकारे व्यवस्थित शिलाई करून घ्यायची आहे। आपली आता नऊवारी साडी पूर्ण तयार झाली आहे। तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। थँक्यू।